शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 8 खासदार उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहे। मतदारसंघाच्या कामांसाठी ही भेट असल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितलंय। मात्र मतदारसंघ पुनर्रचना विधेयकासाठी भाजपकडून खासदारांची जुळवाजुळवही सुरू असल्याची माहिती आहे। बघूयात हा एक रिपोर्ट। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे 8 खासदार सोमवारी पंतप्रधान मोदींना भेटणार आहेत। संसद भवनातल्या पंतप्रधानांच्या कार्यालयात सकाळी 11 वाजता ही भेट होणार आहे। मोदी सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक लोकसभेमध्ये मांडण्याची शक्यता आहे। त्यासाठीच ही भेट असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जातंय। पण सुप्रिया सुळेंनी ही भेट महाराष्ट्राच्या प्रश्नांसाठी असल्याचं सांगितलंय। म्हणून आम्ही माननीय प्रधानमंत्र्यांना ऑफिशियली माननीय प्रधानमंत्र्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारांच्या 8 लोकसभेच्या खासदारांनी विनंती करून आम्ही वेळ मागितली। माननीय प्रधानमंत्र्यांनी आम्ही 8 खासदारांना सोमवारी पार्लमेंटच्या त्यांच्या ऑफिसमध्ये वेळ दिलेली आहे। 11 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्या 8 खासदार माननीय प्रधानमंत्र्यांना महाराष्ट्राच्या प्रश्नांसाठी आम्ही भेटणार आहोत। माननीय प्रधानमंत्र्यांना 8 खासदार ऑफिशियली वेळ घेऊन ऑफिशियली दिवसा ढवळ्या 11 वाजता सकाळी ऑफिशियली, आणि तो फोटोही आम्ही तुम्हाला पाठवू, तुम्ही दाखवला तर आम्हाला आनंद होईल। 22 जुलैला शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्यासह दिल्लीमध्ये मोदींची भेट घेतली होती। 27 जुलैला सुप्रिया सुळेंनी दिल्लीत अमित शहा यांची भेट घेतली। आता 10 ऑगस्टला शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे 8 खासदार हे मोदींना भेटणार आहेत। या भेटीगाठींवरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीची भाजपसोबत जवळीक वाढल्याचं दिसतंय। यावर काँग्रेसच्या नेत्यांनी खोचक टीका केली आहे। आमचं लक्ष आहे ते विकासासाठी भेटत असतील तर आमच्या शुभेच्छा आहेत। पवार साहेब भेटले त्यावर चर्चा झाली, मग तटकरे भेटले त्यावर चर्चा झाली, पुन्हा सुप्रियाताई भेटले त्यावर चर्चा झाली, पुन्हा जाऊन प्रफुल्ल पटेल भेटले त्यावरही चर्चा झाली। पवार साहेब ज्येष्ठ आहेत ठीक आहे, पण इतर जे जात आहेत त्यांच्याकडे जाऊन नतमस्तक होताना आम्हाला दिसत आहे। याचा अर्थ काहीतरी आतून शिजलेला असावं, आणि त्यातून मला वाटतं की पुढच्या डिलिमिटेशनसाठी काही प्लॅनिंग असावी। बघा, त्यांचं स्वतंत्र पक्ष आहे, ते कोणाला भेटायचं नाही भेटायचं तो त्यांचा प्रश्न आहे। पण माझं आणि विशेष करून काँग्रेसचं आव्हान आहे की डिलिमिटेशन हे बीजेपीचं आणि RSSचं संविधानिक व्यवस्थेला, त्या ढाच्याला तोडण्याचं पाप ते करतात आहे, महिला आरक्षणाला पुढं करून। माझं सगळ्या लोकांना आव्हान राहणार आहे की थोड्याशा फायद्यासाठी आपण या डिलिमिटेशन मध्ये कोणी मदत करू नका। हे या डिलिमिटेशनचं बिल पडलं पाहिजे असं आमचं आव्हान आहे। भावना इंडिया आघाडीची देखील आहे की हे जे महिला आरक्षण विधेयक 2023लाच पारित झालेलं आहे ते तात्काळ लागू करण्यात यावं। एवढा विलंब का लावण्यात येतोय आणि त्याचा डिलिमिटेशनची परिसीमनाशी काय संबंध आहे, आणि हे ठणकावून सांगितलं पाहिजे की इंडिया आघाडीचा किती मोठा विरोध त्या ठिकाणी आहे, आमची किती एकजूट आहे, आणि एकत्रपणे आम्ही गेल्या वेळेला ज्या पद्धतीनं हाणून पाडलं त्याच पद्धतीने आम्ही हाणून पाडू अशी आमची विनंती आहे की अशा आपल्या ज्या भावना आहेत त्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जे खासदार आहेत त्यांनी सगळ्यांनी मोदींना कळवावे। मतदारसंघ पुनर्रचना बिलाला पाठिंबा द्यायचा की नाही यावर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतच 2 मतप्रवाह आहेत। मतदारसंघ पुनर्रचना बिलाबद्दल चर्चा करायला तयार असल्याचं शशिकांत शिंदे यांनी म्हटलंय, तर या बिलाविरोधात राष्ट्रवादीचे खासदार मतदान करतील असा दावा रोहित पवार यांनी केलाय। आतापर्यंतची प्रक्रिया बघितल्यानं निवडणूक आयोगावरच विश्वास राहिलेला नसल्यामुळे चर्चेद्वारे जर सरकारच्या वतीने हमी देण्यात आली, सत्तारूढ भाजपच्या वतीने हमी देण्यात आली की डिलिमिटेशन करताना कुठल्याही प्रकारचा राजकीय मुद्दा न करता डिलिमिटेशन होईल तर त्याच्यावर चर्चा करायला काय हरकत नाही, अशी भूमिका आपण मांडलेली आहे। मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये बिल कसं येतंय त्याच्यावर सर्व अवलंबून असेल। जर सगळं व्यवस्थित झालं डिलिमिटेशन मध्ये तर तुमचा डिलिमिटेशनला पाठिंबा असणार तुमच्या पक्षाचा? याची निर्णय त्या आमच्या तिथल्या पक्षाच्या नेत्या सुप्रियाताई घेतील। कदाचित मोदी साहेबांना जाऊन हे सांगण्यासाठी जात असते की डिलिमिटेशन करू नका। इच्छापेक्षा माझा विश्वास आहे की आमचे सर्व खासदार 8 खासदार डिलिमिटेशनच्या विरोधात त्या ठिकाणी मतदान करतील। कोणी अनुपस्थित राहणार नाही, उपस्थित राहून डिलिमिटेशनच्या विरोधात मतदान करतील। 50% असू
नाहीतर काही वेगळं असू. कारण डिलिमिटेशन हे फक्त नाव आहे. जसे वॉर्ड फोडले तसे जर लोकसभा आणि विधानसभा फोडायला लागले तर मग मात्र त्या ठिकाणी लोकशाही या देशामध्ये राहील असं आम्हाला वाटत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 खासदारांनी काही प्रश्नांसंदर्भात प्रधानमंत्र्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. तेव्हा सुप्रियाताई सुळे म्हणाल्या, मग आपण सर्व खासदारांचे प्रश्न एकत्र घेऊन जाऊ. आणि मग त्यांनी प्रश्न, ते 8 खासदारांचे सगळे प्रश्न आहेत त्यांच्या राज्यातले, जिल्ह्यातले, त्याचं एकत्रीकरण करून त्यांनी प्रधानमंत्र्यांची वेळ घेतलेली आहे आणि त्या प्रधानमंत्र्यांना भेटणार. तुमच्या मनामध्ये जे काही शंका आहेत त्या शंका तुम्ही ताबडतोब पुसून टाका. हे मी वारंवार सांगतो. कोणीही कुठेही जात नाही आणि कोणीही महाविकास आघाडी सोडत नाही. आणि शरद पवारांची राष्ट्रवादी ही महाविकास आघाडीचा एक महत्त्वाचा घटक आहे आणि पवार साहेब आमचे मार्गदर्शक आहेत. या राष्ट्रवादीवर भाजपा ज्या पद्धतीने कुंडली मारून बसलेली आहे हे भयंकर आहे. म्हणजे भाजपा कोणालाच अजिबात वर येऊ देत नाही आणि भाजपा जो मेरा है वो मेरा है और जो तेरा है वो भी मेरा है या न्यायाने जे भाजपाचं चाललेलं आहे ते अत्यंत वाईट आहे. राहिला प्रश्न शिंदेच्या लोकांचा, तर मी जसं म्हटलं की त्यांचा वापर फार तर वाजंत्रीकार म्हणून आहे. परिसीमन बिलासाठी काही खासदार गरजेचे आहेत. त्या हिशोबाने जे काही चाललेलं आहे त्यांचं असं काही फार मोठं से आहे, फार मोठं काही म्हणणं आहे, ते म्हणणं आपल्याला दिसत नाही. ठाकरेंच्या शिवसेनेचे फुटीर खासदार शिंदेंसह मोदींना भेटले होते. तृणमूलमधून बंड करून वेगळा गट स्थापन केलेल्या खासदारांनीही मोदींची भेट घेतली. आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे खासदारही मोदींना भेटणार आहेत. दिल्लीतल्या या घडामोडींमुळे मतदारसंघ पुनर्रचना बिल संसदेत मांडण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यामुळे उद्याच्या भेटीत आता काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.